हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहोत बॉस्टनमध्ये एका बीचवर, कारण की तिथे आहे सँड स्कल्पचर फेस्टिवल. तर हा फेस्टिवल ओरिजिनली 3 दिवसाचा होता आणि आमचा प्लॅन होता काल जायचा, पण काल इथे पाऊस पडला, त्यामुळे मग आम्ही आज चाललोय. तर आज 3rd डे आहे, त्यात संडे आहे, त्यामुळे खूपच गर्दी असणार आहे. बट आय एम शुअर ते जे स्टँड स्कल्पचर्स आहेत ते खूप सुंदर असणार आहे आणि बघायला खूप मज्जा येणार आहे. खूप वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की तिथे फूड ट्रक्स पण भरपूर आहेत आणि खूप सारे इव्हेंट्स आहेत. तर जाऊनच बघूया की कसं आहे आणि किती मज्जा येते ते. ऑलमोस्ट 30 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे आणि थोडी अनसर्टिनिटी आहे की तिथे पार्किंग भेटेल की नाही, कारण की संडे असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे, सगळेच बाहेर पडणार आहेत, वेदर खूप छान आहे. A few moments later. बीच जवळ पार्किंग फुल आहे, त्यामुळे आता आम्हाला थोडं लांब जावं लागतंय पब्लिक गॅराजमध्ये पार्किंगसाठी. आज वर्ल्ड कप फायनल आहे ना, त्यामुळे खूप लोक बाहेर पडलेत आणि आय गेस संध्याकाळी आजूबाजूला बरेच वॉच पार्टीज असणार. तर असं खूप सारे फूड स्टॉल्स आहेत इथे. ॲज एक्सपेक्टेड खूप गर्दी आहे. वाव, काल ॲक्च्युली ते खूप पाऊस पडला होता. मला वाटलं होतं की सगळे स्कल्पचर मोस्टली वाहून गेले असतील, पण नाही, अजूनही एकदम मस्त कंडिशनमध्ये आहेत. हो, पण त्यांनी वाळूला कॉम्प्रेस करून त्यावरती प्रोटेक्टिव्ह लेअर लावली आहे, त्यामुळे पावसाने ते खराब नाही होणार. हो, आणि ह्याला 3rd प्राइज भेटलाय बाय पीपल्स चॉईस. तुला कोणतं स्कल्पचर आलं? अरे कहना क्या चाहते हो? तुला आतापर्यंत कोणता स्कल्पचर आवडला? आतापर्यंत मला ओडिसी वाला ओडिसी आवडलं. कोणतं? ते ऑलरेडी जिंकलं आहे फर्स्ट. ओ नाही, माझं फर्स्ट सेकंड चॉईस नाहीये. मला हे एंजलवाला खूप आवडलं. थांबा मी तुम्हाला दाखवते. माझं हे आतापर्यंतचं फेवरेट आहे, कारण की ती इतकी क्यूट बसली आहे, मध्ये शीप आहे, खूप असं पीसफुल असं तिच्या फेसवर एक्सप्रेशन आहे. मला हे खूप आवडलं आहे. व्हिडिओ बघता जरा. तर हे आहे डिजिटल हाईड आउट. मस्त असे आईज दाखवलेले आहेत, खूप सुंदर मीनिंग आहे याच्यामध्ये. आम्हाला इथे आल्यावरच कळालं की हा फेस्टिवल दरवर्षी होतो आणि जगभरातून कलाकार इथे पार्टिसिपेट करायला येतात. तू या वर्षीची विनरची प्राइज मनी ऐकून शॉक होशील. काय एवढी काय आहे प्राइज मनी? $28,000, म्हणजे अप्रॉक्स 28 lakhs. बापरे. चल ना, आपण पण फोटो काढूया. मला ॲक्च्युली विश्वास बसत नाहीये की हे सगळे स्कल्पचर्स फक्त 30 तासात बनवले आहे. माझ्या मागे बघा, इतकी क्यूट सीटिंग आहे इथे. बाय द वे, रिव्हीर बीच हे USA चं फर्स्ट पब्लिक बीच आहे. काय वाटतं, मुंबईचे बीचेस आणि इकडच्या बीचेस मध्ये काय डिफरन्स वाटतं? गर्दी कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. नाही, गर्दी खूप आहे. म्हणजे मला तर वाटतं की खूप गर्दी आहे, काही डिफरन्स नाही आहे. जागा किती आहे सांगा आता? गर्दी कमी आहे की जास्त? गर्दी खूप आहे, पण हो म्हणजे मोठे बीचेस आहेत, त्यामुळे एवढे जाणून येत नाही. आणि अजून काय डिफरन्स वाटतो? मला एक डिफरन्स खूप छान वाटतो इथे, की त्याचं पाणी खूप स्वच्छ आहे, बिलकुल कचरा नाही करत. लोकांनी जे काही लोक खायला घेऊन येतात किंवा जे काही वस्तू असतात ते मेक शुअर करतात की ते कचऱ्याच्या डब्यात टाकतील जाताना किंवा सोबत घेऊन जातील. त्यामुळे बीच खूप स्वच्छ आहे. खूप हवा आहे इकडे, पाणी पण खूप थंड आहे. किड्ससाठी पण मस्त राईड सेटअप केले आहेत.
Oh. इथे फुटबॉल वर्ल्ड कपची वॉच पार्टी चालू झाली आहे आणि सगळीकडे एक्साइटमेंट एकदम फील होते. तर ॲज एक्सपेक्टेड स्कल्पचर्स खूप छान होते आणि तिथे बीचवर एवढी छान वाईब होती, पूर्ण अशी चौपाटीची आठवण आली. आणि त्याच्यामुळेच ते जे स्ट्रीट फूड आपल्याकडे भेटतं जसं वडापाव, पावभाजी, ते खायची खूप इच्छा झाली. म्हणून आम्ही आता एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये चाललो आहोत. तर हा इथे मसाला चाय आपली 400 रुपयाची आहे. खूप यम्मी दिसतो हा डोसा. सुपर. म्हणजे $16 म्हणजे ऑलमोस्ट 1600 रुपयांचा आहे. त्यामुळे छानच असणार पैसे गेल्यात म्हणजे. तर हे आम्ही जो मेदूवडा घेतला आहे तो आहे $9चा, म्हणजे आय थिंक अप्रॉक्सिमेटली 900 रुपयांचा. पण छान आहे. म्हणजे इथे युजली इंडियन फूड थोडं एक्सपेन्सिवच भेटतं, पण छान आहे. म्हणजे चटणी वगैरे मस्त आहे. पोट भरून खाल्लं आणि आजचा दिवस एकदम मस्त गेला. पण ही तर फक्त बॉस्टनची सुरुवात आहे. अजून खूप सारे ब्युटिफुल प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.